नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करत आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते. त्या देवघरामधील कोणती वस्तू ही देवघरातील सर्वात शक्तिशाली वस्तू कोणती? ती म्हणजे आपण पाण्याने भरून ठेवलेला कलश. अनेक जण कलश ठेवतात, पण ते कलशाची दिशा किंवा कलशामध्ये काय काय वापरतात त्या काही पद्धती चुकीच्या वापरल्यामुळे आपल्याला त्याचा पाहिजे तितका फायदा होत नाही. आपल्या पूजेचे फळ मिळत नाही. आपण पाहणार आहोत की कलश हा कोणत्या धातूचा असावा, कलशामध्ये कोणकोणत्या वस्तू वापराव्यात, कलश ठेवल्याने आपल्याला काय फायदा होतो किंवा कलशाने आपल्या घरामध्ये काय काय बदल घडून येतात. कलशाचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पद्धतीने खूप सारे महत्त्व आहे. कलशाचे आध्यात्मिक महत्त्व म्हणजे कलशाला ब्रह्मांड मानले जाते. त्याच्या मुखामध्ये विष्णू आणि कंठामध्ये शिव आणि मुळापाशी ब्रह्मांचा वास असतो. कलशामध्ये भरलेले पाणी म्हणजे जीवनशक्ती आहे आणि आंब्याची पाने आपण किंवा नागिनीची पाने ठेवतो ती म्हणजे पंचमहाभूते. सुपारी म्हणजे स्थैर्य आणि कलशावरती ठेवलेला नारळ म्हणजे श्रीफळ नव्हे तर पूर्णतत्व आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. एक नारळाला आत बाहेरून हे कठीण कवच असते. ते कठीण कवच आपल्याला अहंकार दाखवते आणि जो आतला पांढरा शुभ्र आत्मा असतो ते आपल्याला चैतन्याचे रूप दाखवते. देवघरातील नारळ हा फक्त एक फळ नसून तर तो एक ऊर्जा धारण करण्याचा केंद्रबिंदू आहे. वैज्ञानिक महत्त्व म्हणजे तांब्याच्या कलशातील पाणी वातावरणातील सकारात्मकता वाढवतात आणि आपल्या लहरी शोषून घेतात. कलश हा कोणत्या दिशेला ठेवावा आणि कोणत्या धातूचा असावा, तर कलश हा देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावा. हा ईशान्य कोपरा म्हणजे ही कुबेराची आणि जलतत्वाची दिशा आहे. कलश ठेवण्यासाठी कोणता धातू वापरावा, तर कलश ठेवण्यासाठी स्टील किंवा प्लॅस्टिकचा वापर टाळावा. स्टीलच्या किंवा प्लॅस्टिकच्या तांब्यामध्ये कलश कधीही ठेवू नये. तर कलश ठेवण्यासाठी तांबे किंवा पितळाचा वापर करावा. जर तुम्हाला शक्य असेल तर चांदी किंवा सोने याचाही वापर केला तर अतिउत्तम. पण आपल्यासारख्या सामान्य लोकांना तांबे किंवा पितळ हे कलश म्हणून ठेवण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. देवघरात कधीही रिकामा कलश ठेवू नये, तर देवघरात नेहमी पाण्याने भरलेला कलश ठेवावा. कलश भरल्यानंतर त्यामध्ये काही गोष्टी टाकायच्या आहेत, त्या म्हणजे गंगाजल हे शुद्धतेसाठी टाकायचे आहे. त्यानंतर टाकायच्या आहेत त्या म्हणजे अक्षदा टाकल्याने आपल्या घरामध्ये समृद्धी वाढते. एक रुपयाचे एक नाणेही टाकायचे आहे. लक्ष्मी प्राप्तीसाठी हे नाणे आपल्या कलशामध्ये नक्कीच घालायचे आहे. सुपारी गणपतीचा आशीर्वाद मिळण्यासाठी आपण सुपारी कलशामध्ये घालायची आहे. कलशावरती ठेवलेला नारळ हा नारळाची शेंडी ही वरच्या दिशेने करावी. नारळाची शेंडी कलशाच्या मुखामध्ये आपण ज्यावेळेस नारळ घालतो त्यावेळेस शेंडी ही वरच्या दिशेने येईल अशा पद्धतीने तो नारळ ठेवावा. कलशामध्ये किंवा देवासमोर जो नारळ असतो तो आपल्याला ज्यावेळेस ठेवायचा असतो त्यावेळेस तो आकाशाच्या दिशेने असावा. जमिनीकडे कधीही झुकलेला नारळ ठेवू नये. कलशामधील पाणी हे दररोजचे दररोज बदलावे. जर दररोज बदलत नसेल तर मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, गुरुवारी अशा विशिष्ट दिवशी तरी कलशातील पाणी बदलावे. ते पाणी आपल्याला दुसऱ्या घरातील कोणत्याही झाडांना अर्पण करायचे आहे आणि त्यामध्ये नवीन पाणी भरून पुन्हा कलश आपल्याला ठेवायचा आहे. कलश म्हणजे कुलदेवीचा आशीर्वाद. आपल्या घरामध्ये कलश जर आपण ठेवलेला नसेल तर आपल्या घरामध्ये देवघरामध्ये कलश हा नक्की स्थापन करा. आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद हा राहील. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.